चला दोन्ही संघ एक्स्ट्रा प्लेयर प्लीज आमच्यापर्यंत पोहोचवायचे. दक्षिता 11 अंधेरी आणि शीतलाई देवी माहीम. चला स्पीडअप करायचं प्लीज. वारंवार आपल्याला विनंती ताकीद सूचना पोहोचवली जाते. अर्थातच या स्पर्धेमध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे त्यांचं सुद्धा वारंवार उद्गार करणं गरजेचं आहे. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक करते आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय सुमिजी तळवणकर साहेब शाखा प्रमुख. त्यासोबतच विचार केला सौ जया पंचाळ मॅडम महिला शाखा संघटक. सन्माननीय आदरणीय रमेशजी पाटील साहेब विधानसभा उपविभाग प्रमुख. सिद्धेशजी मोरे साहेब उपशाखा प्रमुख आपण पाहतोय. त्यासोबतच जर विचार केला अभिषेकजी सावंत साहेब, सचिनजी गोरे साहेब, संदेशजी माने साहेब, श्याम तावडे साहेब, सागरजी गायकवाड साहेब उपशाखा प्रमुख. या सर्वांचा आम्ही हृदयाच्या अंतकरणाने आभारी आहेत. आणि अर्थातच युवा शिवसैनिकांचा जर विचार केला त्यांचा सुद्धा उद्गार करणं गरजेचं आहे. प्रणालय शिंदे साहेब, त्यासोबतच वैभवजी तळवणकर साहेब, शुभमजी नार्वेकर साहेब, यश चव्हाण साहेब, विनयजी हिंदळेकर सर, विनोजी उबाळे सर, तन्मयजी तळवणकर सर, साईजी घाडी. या सर्वांचा आम्ही पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणाने आभार व्यक्त करतो की यांचा मोलाचा वाटा या स्पर्धेमध्ये राहिलाय. आणि अजून एक महिला पदाधिकारी आपण पाहतोय सुवर्णा आंगडी मॅडम, त्यांचं सुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. या सर्व मंडळीचा मोलाचा वाटा आहे कारण कोणती स्पर्धा परिपूर्ण करण्यासाठी अनेक हातभार लागतात आणि त्यांचा उद्गार करणं वारंवार गरजेचं असतं. अनेक स्पॉन्सरचं सुद्धा आम्ही हृदयाच्या अंतकरणाने आभारी आहेत कारण त्यांच्या शिवाय मात्र कोणतीही स्पर्धा होत नाही. आणि या स्पर्धेचा केंद्र माध्यमातून या स्पर्धेचं आपण प्रक्षेपण पाहतोय. तर आपला एक्स्ट्रा प्लेयर आमच्यापर्यंत पोहोचणं बंधनकारक आहे प्लीज. गोलंदाजी मार्कवरती आपण परागला पाहतोय. परागचा विचार केला याने सुद्धा अनेक वर्ष अंडरम क्रिकेट गाजवलंय आणि आज मात्र तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एका बाजूला शीतलाई देवी माहीमला आपण पाहतोय. जाव्या मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये दोन बलाढ्य संघ आपल्याला दिसत आहेत. यावेळेस मात्र वाईट बॉलचा इशारा आपण पाहतोय. यावेळेस मानस पहिल्या चेंडूवरतीच आपण पाहिलं तर अर्थातच आपण पाहतोय अनेक मान्यवरांची मांदियाळी. त्यासोबतच आपण पाहतोय सौ सुनीता पारकर मॅडम महिला विधानसभा समन्वयक. मॅडमांना प्लीज विनंती असेल की मॅडम आपण यायचं मुख्य मंचावरती. अतिथी देवो भव. आज आपण पाहतोय अनेक मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. अर्थातच आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय सौ सुनीता पारकर मॅडम महिला विधानसभा समन्वयक आपल्यासोबत आहेत. आगतम स्वागतम सुस्वागतम. शब्द सुमनाने सर्वांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. प्रथमेश एका बाजूला विचार केला. दक्षिता 11 अंधेरी एक बलाढ्य संघ म्हणून आपल्या समोर दिसतोय. तर दुसऱ्या बाजूला शीतला देवी माहीम. दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. विकेटच्या मागे विचार केला तर अर्थातच सुरेश सरोजला आपण पाहतोय. कुडाला ज्याच्या पदरी मात्र या हंगामामध्ये सुप्रीमो ट्रॉफी मध्ये एक मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून बाईक पडली आहे. यावेळेस पॅड ऑफ स्वीप. चेंडू निघून जाणार आहे का? दोन खेळाडू चेंडू खाली आहेत. प्रतीकने मात्र बॅकअप मध्ये चेंडूला थांबवलंय.
सिंगलने मात्र धावफलकाचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय. धावफलक धावून पोहोचणार आहे. तिन्ही आकड्यावरती. चेंडूचा विचार केला. 4 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावांचा विचार केला. 4 धावा धावफलकावरती आहेत. खच्च भरलेलं क्रीडांगण आपण पाहतोय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 to go. यावेळेस पराग. पुन्हा एकदा आपण पाहिलं थोडंसं आखूड टप्प्याचं चेंडू स्टेअर केलं. शॉट थर्डमॅन रिझन वरती 1Dचा इशारा पंच दर्शवत आहेत. धावांचा विचार केला. 5 धावा धावफलकावरती सज्ज होत आहेत. पहिली इनिंग आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका बाजूला जिथे शीतलाई देवी माहीम संघ फलंदाजी मार्क वरती आहे, तर समोर मात्र दक्षिणा 11 अंधेरी विरुद्ध माहीम असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळी स्टेट डाऊन द ट्रॅक खेळायचं होतं. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला थांबवलंय. अजूनपर्यंत परागचा विचार केला, थांबवून ठेवलं. धावांचा विचार केला. 5 धावा खर्च केले. ते एक महत्वाचा झटका शीतलाई देवी माहीम संघाला दिलाय. यावेळेस पॅडा स्वीपचा वापर. प्रतीक चेंडू खाली आहे. रनआउटची संधी होईल का? एका धावेने समाधानी व्हावं लागेल. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकात चेंडू खाली आहे. रनआउटची संधी होईल का? यावेळी छोटासा ब्रेक. जाऊया डिस्क जॉकीकडे. यस DJ मास्टर.
कलेक्शन होणार आहे. आणि एका धावेने आपण पाहतोय धावफलकामध्ये बदल 1D ची धाव दिली गेली आहे. ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहतोय 15 या आकड्यावरती आहे. गडींचा विचार केला 2 गडी बास झाल्यात शीतलादेवी माहीम संघाचे 15 या आकड्यावरती. समीकरणाचा विचार केला 2 षटकामागे 7.5 धावफलकाने धावा आल्यात. 15 धावा धावफलकावरती. घेऊया छोटासा ब्रेक, जाऊया डिस्क जॉकी कडे. यस डीजे मास्टर.
विकेटचं पतन होताना आपण पाहतोय आणि समोर मात्र विचार केला दिवेशने काय गोलंदाजी केली आहे. अप्रतिम षटक त्याच्या माध्यमातून हाताळण्यात आलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला. 20 ऑन द स्कोर कार्ड. शेवटचा अंतिम षटक. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आपण शुभमला पाहतोय आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय राजू. मयूर गोलंदाजी मार्कवरती मयूरला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती इंट्रोड्यूस करण्यात येते. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो विकेटचा पतन. तू चल मे आया लागतोय अजून एक झटका. मयूरला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती इंट्रोड्यूस करण्यात येते. परंतु त्या प्रयत्नाला यश आलं आणि एक सोरटी धाव सिंगलच्या माध्यमातून धावफलक धावून पोहोचणार आहे. 21 धावफलकावरती आहेत. अनेक मान्यवर मंडळीची मांदियाळी आज आपण मुख्य मंचावरती पाहतोय. त्याचं औचित्य आहे या विलेपार्ल्याच्या दुभाषी क्रीडांगणावरती शिवसेना शाखा क्रमांक 84 आयोजित नियोजित शिवसेना चषक 2024 रणसंग्राम. पहिली रजनी मॅच नंबर 2 इनिंग क्रमांक 1 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस बॅकफुटवरती बॉडी वेट ट्रान्सफर रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट होईल का? डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस. विकेटचा होत आहे पतन. अजून एक लागतोय झटका रनआउटच्या रूपामध्ये. इनिंग क्रमांक 1 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस बॅकफुट वरती बॉडी वेट ट्रान्सफर रनआउटची संधी आहे. धन्यवाद डीजे मास्टर. आपण पाहतो अजून मान्यवर मंडळी आपल्यासोबत जोडले जात आहे. सन्माननीय आदरणीय सौरभ उनडगड साहेब व्यापारी सेना पदाधिकारी आणि त्यासोबतच आपण पाहतोय आस्वरी कुंटे साहेब शिवसैनिक. आपल्या सर्वांना विनंती की प्लीज सर आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचे. आगतम स्वागतम सुस्वागतम. अनेक मान्यवर मंडळीची मांदियाळी आज आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून या औचित्यातून दिसतीये. सर्वांचं सहर्ष हार्दिक हृदयाच्या अंतःकरणाने वेलकम असेल. आगतम स्वागतम सुस्वागतम. प्लीज आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धावफलकाचा विचार केला धावफलक जाऊन पोहोचते 23 या आकड्यावरती आणि समीकरणाचा विचार केला 24 पाहिजे ना. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 24 ची गरज आहे. घेऊया छोटासा ब्रेक. जाऊया डिस्क जॉकी कडे. यस डीजे मास्टर. चला व्हॉलंटियर्सना विनंती आहे 2 ते 3 चेअर्स आपण मुख्य मंचावरती प्रोव्हाइड करायचे आहेत. जाव्या मैदानाच्या आतमध्ये 24 धावांची गरज आहे. 2 फलंदाज एका बाजूला सुरेश सरोज तर एका बाजूला आपण पाहतो मिस्टर दिवेश. सुरेश सरोजचा विचार केला या हंगामामध्ये सुप्रीमो ट्रॉफीमध्ये अर्थातच एक बाईक मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून त्याच्या पदरी पडली आहे. आणि एका बाजूला विचार केला दिवेशी जोडी मात्र खूप जास्त चांगल्या लयमध्ये आहे. या जोडीला मात्र 24 धावांचा पाठलाग करायचा आहे.
एक महत्त्वाचा दिवस म्हणजे महिला दिन आणि मुख्य मंचावरती आपण पाहतो फर्स्ट रो मध्ये महिलांना प्राधान्य दिलं जाते। तर पुन्हा एकदा सर्व महिला भगिनींना मातांना महिला दिनाच्या शिवसेना शाखा क्रमांक 84 च्या माध्यमातून आणि शिवसेना चषक 2024 च्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा असतील। एक महत्त्वाचा दिवस आपण पाहतो या स्पर्धेचा। पहिली रजनी आपण इनेक्शन मध्ये पाहतो जिथे दोन बलाढ्य संघ एका बाजूला शीतलाई देवी माहीम 24 धावा डिफेंड करायचे आहेत तर दुसऱ्या बाजूला दक्षिता 11 अंधेरीच्या संघाला मात्र या धावा बनवायच्या आहेत। फलंदाजी मार्कवरती एका बाजूला सुरेश सरोज तर दुसऱ्या बाजूला नॉनस्ट्राईक एंड वरती मिस्टर दिवेश। सुरेश सरोजचा विचार केला बायकर मॅन म्हणायला हरकत नाही कारण एक बाईक सुप्रीमो ट्रॉफी मध्ये त्याने पटकावली आणि समोर मात्र विचार केला दिवेश। गोलंदाजी मार्कवरती हार्दिक विरुद्ध सुरेश सरोजचा विचार केला अटॅकिंग फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं। कच्छ भरलेलं क्रीडांगण आपण पाहतोय प्रेक्षक राजाची उपस्थिती। पहिल्या चेंडूवरतीच प्लेड स्विंग अँड मिस सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉटने केली सुरुवात। प्रेक्षक वर्गाला विनंती आहे की आपल्यासाठी स्टँड उपलब्ध करून दिले तर आपण त्या स्टँड्स वरती अर्थातच बसून घ्यायचे। इथे मात्र लेगस्टिकच्या जास्त बाहेर पंच दंडित करणार आहेत। पहिला चेंडू डॉट आला त्याच्यानंतर मात्र व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न। यावेळेस आपण पाहतो प्लेड स्विंग अँड मिस तर झाला परंतु पंच डिक्लेअरचा इशारा दर्शवत आहेत। यष्टीरक्षक करतोय चुकी ऑलरेडी आपल्या अकाउंट मध्ये बॅलन्स कमी आहे आणि शीतलाई देवी माहीम संघ खर्च थोडंसं जास्त करतोय। अशा धावा आपल्याला वाचवाव्या लागणार आहेत। 24 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतो एका बाजूला दक्षिता 11 अंधेरी तर दुसऱ्या बाजूला शीतलाई देवी माहीम संघ या धावा डिफेंड करण्याचं धाडस मनसुबा घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। यावेळेस वेगा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मिस तर झाला होता परंतु वंडीच्या माध्यमातून धावा येतात। यष्टीरक्षक करतोय चुकी सुरेश सरोज एक वेगा खेळण्याचा प्रयत्न धाडस याचा सुद्धा होता परंतु तो सक्सेसफुली झाला नाही। यष्टीरक्षकाची साथ आणि त्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय अतिरिक्त धाव। यावेळेस बॅकफूट वरती खेळायचं होतं पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या जास्त बाहेर पंचांना या षटकामध्ये आपण पाहिलं वारंवार बिझी ठेवलंय एक्सरसाइज करण्यासाठी भाग पाडलं जाते। धावांचा विचार केला धावफलक जवळ पोहोचते 4 या आकड्यावर अजून एक वाईड +1 2 धावेचा इशारा। अकाउंट मध्ये बॅलन्स कमी इथे मात्र महागाईच्या जमान्यामध्ये आपल्याला सेव्हिंग करावी लागणार आहे कुठेतरी ती सेव्हिंग करताना दिसत नाही। गोलंदाज वाईड +1 2 धावा म्हणजे धावफलक जवळ पोहोचणार आहे 6 या आकड्यावर। यावेळेस फर्निचर डिस्ट्रॉय यू मिस आय विल डेफिनेटली हिट दांडी दांडी दांडी। साळुंके या खेळाडूची चर्चा सुद्धा पूर्ण आपण ओपन क्रिकेटमध्ये पाहिली अंडर क्रिकेटमध्ये पाहिली तोच खेळाडू आपण पाहतोय अंधेरीचा सितारा रोहन साळुंके। यावेळेस हलक्या हाताने स्टेअर केले धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 8 या आकड्यावरती आहे। चोवीसचा पाठलाग करायचा धावांचा विचार केला एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 8 धावा धावफलकावरती आहेत। चला स्पीडअप करायचे 20 मिनिटाचा अवधी आपल्याकडे आहे। गोलंदाजी मार्कवरती आपण मानसला पाहतोय 24चा पाठलाग करायचा आहे। समोरच्या संघाचा विचार केला तर एका बाजूला दिवेश आणि एका बाजूला रोहन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे।
शिवसेना शाखा क्रमांक 84 आयोजित नियोजित आपण पाहतोय शिवसेना चषक 2024चा रणसंग्राम आणि पहिला दिवस पहिली रजनी. इथे मात्र फटका चांगला आहे, खेळाडू तिथे तैनात, रनआउटची संधी आहे, परंतु रनिंग बिटवीन द विकेट मध्ये पूर्णपणे तत्पर दोन्ही फलंदाज. जसा चेंडू ब्रश झाला तसंच आपण पाहिलं कॉलिंग झालं आणि मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा यस नो वेटचं कॉलिंग होतं रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय सुखरूपरित्या कंप्लीट होताना. इथे मात्र पेडल स्वीपचा प्रयत्न, चेंडू आणि फळीचा संपर्क चांगला नाहीये, लेग बायच्या रूपामध्ये धाव येणार आहे. धावफलक 10 या आकड्यावरती आहे, 10 ऑन द स्कोर कार्ड. इथे मात्र बॅकफूट वरती बॉडी वेट ट्रान्सफर प्रयत्न झाले आणि त्या प्रयत्नाला यश येते. 3 धावा तब्बल वाचवल्यात, अजूनही मैदानाच्या आतमध्ये जिवंत ठेवले. वाईडचा इशारा आपण पाहतो, वाईड +1 तब्बल 2 धावा. यावेळेस टॅप केलंय. सिंगलच्या माध्यमातून धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय 14 या आकड्यावरती आहे. 24चा पाठलाग करायचा आहे, दुसरं षटक आपण पाहतोय. यावेळेस हा फटका चांगला दिवेशच्या फळीतून येतोय, दमदार असरदार महत्वपूर्ण खणखणीत शिवसेना चौकार. यावेळेस हा फटका चांगला दिवेश, या सिंगलच्या माध्यमातून धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय धावन पोहोचतोय 19 या आकड्यावरती. V21 मुकेश रॉयल चेंबूर आपण रेडी राहायचे, लगेच नाणेफेकीच्या कवलासाठी आपण मुख्य मंचावरती रिपोर्ट करायचे. या सामन्याच्या विजयी संघासोबत आपला सामना असणार आहे. V21 मुकेश रॉयल चेंबूर रेडी राहायचे, पण संघ लगेचच नाणेफेकीचा कौल आपल्याला क्लिअर करण्यात येणार आहे. जो विजयी संघ असेल त्याच्यासोबत आपला सामना असेल. प्रेक्षकांनी खच्च भरलेलं क्रीडांगण आणि कोणताही खेळ असो प्रेक्षक राजा मात्र केंद्रबिंदू असतो आणि प्रेक्षक राजाची उपस्थिती आज आपण या विलेपार्लेच्या दुभाषी क्रीडांगणावरती पाहतोय. यावेळेस टॅप केलाय, खेळाडू डीप मध्ये तैनात आहे, कव्हर इधरवरती तैनात आहे, फेकी झाले परंतु एका धावेने समाधानी व्हावं लागणार आहे. स्ट्रायकेन रोटेशन रोहन चिले स्ट्रायकेन वरती आता मात्र आपल्याला दिसतोय. रोहन सालुंके आपल्याला स्ट्रायकेन वरती दिसतोय, माफ करा रोहनला आपण पाहतोय. यावेळेस कट अँड बोल्ड विकेटचं होतंय पतन, रोहनला जावं लागेल, बॅक टू दी पवेलियन गॉन. डीजे मास्टर धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय 20 या आकड्यावरती, अजूनही गरज 4ची आहे. एक बिघिड मात्र बाबूच्या फळीतून येईल का, 24चा पाठलाग करायचा होता आणि चांगली फलंदाजी पहिल्या फळीच्या फलंदाजाकडून झाली आहे. यावेळेस पेडा स्वीपचा प्रयत्न तर झालाय, 1 डीने समाधानी व्हावं लागणार आहे. धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतो 21 या आकड्यावरती, 21 ऑन द स्कोर कार्ड. यावेळेस मात्र आपण पाहतोय वाईडचा इशारा तर आहे आणि अतिरिक्त धाव भेटणार आहे. धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय 22 या आकड्यावरती, 22 ऑन द स्कोर कार्ड आपण पाहतोय. फटका चांगला, रनआउटची संधी, डायरेक्ट हिट होईल का, मैदानाच्या आतमध्ये जर तरला महत्व नाहीये.
स्वतःला सिद्ध करावा लागणार आहे. यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न होता. समीकरणाचा विचार केला, अजूनही गरज आहे 1 धावेची. दिवेच्या फळीतून चौकार येईल का? यावेळेस अर्थातच प्लेक स्टिकच्या जास्त बाहेर सामना विजयी होतोय. चला, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी लवकरच यायचंय. दिवेश ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी.